आज मी तुम्हाला दाखवते मी जे पापड आणि वेपर्स बनवलेले आहेत ना, तर ते कसे झालेले आहेत. तर 2-3 दिवस मस्त असे उन्हामध्ये वाळून तर हे जे वेपर्स आहेत ना, तर ते अशा प्रकारे झाले होते आणि काही न ट्रान्सपरंट झाले होते, कारण ते ना खूप पातळ झाले होते. आणि जे जाड आहेत ना, ते एकदम सुंदर पण दिसायला लागले होते. आणि हे बघा पापड पण एकदम छान प्रकारे वाळलेत. आणि ह्याला आता आपण तळून बघूयात कसे होते ती आणि फुगतेत का नाही ते पण. पहिल्यांदा पापड टाकला होता, तेल गरम झालं होतं, मस्त चांगल्या प्रकारे गरम होतील आणि मग पापड टाकला आणि बघा केवढा छान फुगला पण होता पापड आणि एकदम पांढरा शुभ्र दिसायला लागला होता. आणि मला असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त झालं काय की, पण असं काही नाही आहे, व्यवस्थित झालेलं आहे. मीठ पण एकदम प्रमाणातच पडलेले आहे. आणि नंतर टाकले होते वेपर्स पण बघा केवढे पांढरे शुभ्र दिसायला लागलेले आहेत आणि मस्त खायला पण झालेले असणार आहेत. आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते आणि बघा कसले सुंदर दिसायला लागलेत कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आणि ॲक्च्युअलमध्ये सुद्धा ना. खरंच खूप छान दिसायला लागलेले आहेत, पांढरे दिसायला आहेत, अजिबातसुद्धा काळे वगैरे कुठं पडलेले नाही आहेत. आणि हे बघा आता कसे दिसायला लागलेत कॅमेऱ्यामध्ये पण बघा तुम्ही की केवढे व्हाईट दिसायला लागलेत आणि पापड पण केवढा व्हाईट दिसायला लागला आहे ते. आणि आता मी खाणार आहे, बघणार आहे आता दोन्ही पण चवीला कसे झालेले आहेत ते. मी पहिल्यांदाच खाते, ह्याच्या आधी नाहीत मी खाल्लेले, म्हणजे तळले नाही आहेत मी, पहिल्यांदाच तुम्हाला पण तळून दाखवते आणि मी पण बघतेच. आणि चवीला पण दोन्ही पण गोष्टीने खरंच खूप छान झाल्या होत्या. तर तुम्हाला माझे पापड आणि वेपर्स कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडले असतील तर तुम्ही पण घरी बनवा आणि खा. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असतं तर चॅनलला सबस्क्राईब